शेतकरी मंडळींनो नमस्कार. मी प्रदीप शिंदे, हिरकणी ॲग्रोमॉलचा संचालक. आज आपण बघणार आहे हिरकणी रोपवाटिकेमध्ये काय काय कामं कसे कसे पद्धतीनं चालतात, रोपे कुठले कुठले उपलब्ध आहेत, कुठल्या व्हरायट्या आहेत आणि एकंदर नर्सरीचा आज विजिट करणार आहे. त्यामुळं नक्कीच हा व्हिडिओ सगळा पूर्ण बघा. तर आपण बघणार आहे सुरुवात टोमॅटोची रोपे. बघणार आहे टोमॅटोचे रोपे. एकसारखा स्टम, रोपाची क्वालिटी, हाईट, दांडी मजबूत, एकदम जबरदस्त. बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटी. काळी एक नंबर रोपे. एकंदर बरेच जण वांग्यामध्ये मोठा प्रॉब्लेम येतो, सूत्रकृमीचा प्रॉब्लेम येतो. आम्ही वांगं जे बनवतो ते रोपाची पुनर्लागवड करून खूप साऱ्या नर्सऱ्यामध्ये रोपाची डायरेक्ट बी सोईंग लागवड करतात वांग्याची. आम्ही तसं नाही, आम्ही गादी वाफ्यावर पहिले रोपाची लागवड करून घेतो आणि नंतर मग त्याची जर्मिनेशन झाल्याच्यानंतर आम्ही हे जी रोपं आहेत, हे बघा तुम्हाला लक्षात येईल की याला रूट नाही आहेत. तर आम्ही गादी वाफ्यावरची रोपे उपटून मग आम्ही इकडं सोईंग करतो. तरी हे अशा पद्धतीने आम्ही वांग्याची रोपं बनवतो. मेन अजेंडा आहे तो आमचा हिरकणी रोपवाटिकेचा गलांड्याची रोपे. बघू शकता आम्ही अशा पद्धतीने गादी वाफ्यावर गलांड्याची रोपे बनवून घेतो. अशा पद्धतीनं बघू शकता लहान रोपं येतं कोकोपीटाच्या ह्याच्यात हे. आणि मग पुन्हा शेतकरी मंडळींनो, तुम्ही बघितली आपली नर्सरीमध्ये कशा कशा पद्धतीची कामं चालतात आणि नक्की एक वेळा व्हिजिट करा. हिरकणी रोपवाटिका, मुक्काम पोस्ट पारडी मक्ता, टोल नाक्याच्या बाजूला, नांदेड नागपूर हायवे टच. नमस्कार.